Yes, good evening all future chartered accountants and their proud parents. So welcome to CA Silage Success Mantra Professional Academy. So आज हम यहाँ पर क्यों मिल रहे हैं पता है आपको? Yes, रीजन पता है क्यों मिल रहे हैं आज हम यहाँ पर? क्या बताया था? करेक्ट. सो ओरिएंटेशन प्रोग्राम है सीए फाउंडेशन स्टूडेंट्स के लिए एंड उनके पेरेंट्स के लिए. सो आज हम बेसिकली क्या देखने वाले हैं कि आपकी जो प्रोफेशनल जर्नी स्टार्ट हो रही है सीए कोर्स की, ओके सो वो जर्नी कैसे होने वाली है. सो सबसे पहली लेवल सीए फाउंडेशन की, उसके बाद क्या क्या लेवल से वो देखने वाले हैं एंड लास्ट में सीए होने के बाद फिर आपको क्या करना है, पैसे कमाने हैं. ओके सो पैसे कहाँ कहाँ से मिल सकते हैं मैम, क्या क्या अपॉर्चुनिटीज है आफ्टर बिकमिंग सीए. ओके सो पहले मैं इंट्रोडक्शन देती हूँ हमारे क्लास की. सो अवर इंस्टीट्यूट स्टार्टेड इन 2017. नाम है क्लास का सीए साइलिस सक्सेस मंत्रा प्रोफेशनल एकेडमी एंड लास्ट 8 इयर्स में टोटल 18 ऑल इंडिया रैंकर्स है हमारे एट वेरियस लेवल्स ऑफ सीए कोर्स. देन मोर देन 1500 चार्टर्ड अकाउंटेंट्स है. मोर देन 3500 स्टूडेंट्स क्लियर द सीए इंटरमीडिएट लेवल विच इज द सेकेंड लेवल एंड मोर देन 3500 स्टूडेंट्स क्लियर द सीए फाउंडेशन लेवल जो आप अभी देने वाले हो, दैट इज द एंट्रेंस एग्जाम ऑफ सीए कोर्स. ओके सो क्लास में क्या क्या होने वाला है. सो बेसिकली एकेडमी में हम लेते हैं कोचिंग क्लासेस फॉर 11-12 टू सीए फाइनल. सो एक बार आप 11th पे यहाँ पर आ गए तो सीए फाइनल लेवल तक के कोचिंग क्लासेस हम प्रोवाइड करते हैं. उसके बाद सेकेंड टेस्ट सीरीज कंडक्ट करते हैं. सो टेस्ट सीरीज में हमारे पास चैप्टर वाइज टेस्ट सीरीज होती है, पोर्शन वाइज टेस्ट सीरीज होती है 50-50% सिलेबस पे एंड देन फुल सिलेबस के टेस्ट सीरीज होते हैं. ओके सो एक बार क्लासेस हो गए, टेस्ट सीरीज लिखी एंड और एक हमने प्रोग्राम स्टार्ट किया है फॉर सीए स्टूडेंट्स, दैट इज मेंटरशिप प्रोग्राम. सो मेंटरशिप प्रोग्राम में क्या होता है कि सेल्फ स्टडी का टारगेट हम सेट करके देते हैं. सो मेंटर आपको क्या हेल्प करने वाला है कि डेली सेल्फ स्टडी का प्लान, डेली के टारगेट्स हम लगा के देंगे आपको एंड आपको मेंटर को क्या करना है, रिपोर्टिंग करना है डेली. सो क्लास होने के बाद घर जाके स्टूडेंट्स क्या करते हैं, सोशल मीडिया पे टाइम वेस्ट होता है, इधर घूमने गए ये गए और फिर डेली कितना स्टडी कंप्लीट करना है वो पता ही नहीं चलता. करेक्ट. सो इसके लिए हमारे मेंटर्स ही आपको एक प्लान लगा के देंगे, उतना आपको कंप्लीट करके उनको रिपोर्टिंग करना है. सो ये मेंटरशिप प्रोग्राम भी अवेलेबल है फॉर ऑल 3 लेवल सीए फाउंडेशन, इंटर एंड फाइनल लेवल पे. सो स्टार्ट करते हैं विद सीए फाउंडेशन. एक मिनट. ये सो जो स्लाइड्स मिस हो चुके हैं वो दिखाती हूँ आपको इंस्टीट्यूट के बारे में. सो आई एम सीए साइली लिमय एंड आई क्लियर्ड माय सीए इन 2014 एंड उसके बाद 2 इयर्स में अदर एकेडमी में थी एज अ पार्टनर एंड देन इन 2017 आई स्टार्टेड माय ओन इंस्टीट्यूट. ओके सो ये स्लाइड्स आपके मिस हो चुके थे, आई थिंक डिस्प्ले करती हूँ फुल स्क्रीन पे. सो ये ऑलरेडी कवर अप किया है, ये मैंने बताया आपको. एंड नाउ वी विल स्टार्ट विद योर सीए फाउंडेशन जर्नी. जो आपका मंडे से क्लास स्टार्ट होने वाला है. सो मंडे से आपको कौन कौन लोग मिलने वाले हैं देखो. सो आई एम सीए साइली लिमय, मैं आपको पढ़ाने वाली हूँ अकाउंट सब्जेक्ट. बहुत सारे स्टूडेंट्स का अकाउंट्स ऑलरेडी फेवरेट होता है, जो और फेवरेट होने वाला है. सेकेंड सब्जेक्ट है लॉ. मैम लॉ क्या होता है, तो उसके लिए पूजा मैम है आपको हेल्प करने के लिए. लॉ मतलब क्या किसी को भी नहीं पता है, सब ब्लैंक है लॉ के लिए. सो हम 0 से स्टार्ट करने वाले हैं. करेक्ट. थर्ड सब्जेक्ट इज मैथ्स सब्जेक्ट. मैम बहुत डर है मैथ्स का, तो बिल्कुल भी डरने की जरूरत नहीं है. अगर आपका 11th-12th मैथ्स नहीं रहा तो भी चलेगा. हर बैच में 90% स्टूडेंट्स का मैथ्स होता ही नहीं है. ओके एसपी सब्जेक्ट लेते हो आप, बट हमारे पास प्रोफेसर स्नेहा लिमय मैम है जो आपको मैथ्स पढ़ाने वाले हैं एंड हम बहुत बेसिक से जाने वाले हैं. सो आप मैथ्स एंजॉय करोगे. आपको जो डर लग रहा था वो नहीं लगने वाला है क्योंकि एमसीक्यू पैटर्न है. डिटेल्स स्नेहा मैम आपको बताएंगे. एंड लास्ट इज इकोनॉमिक्स सब्जेक्ट. सो प्रोफेसर नागेश सर
आपको इकोनॉमिक्स सब्जेक्ट सिखाने वाले हैं. सो जो स्टूडेंट्स कॉमर्स के हैं उनको 11th-12th ऑलरेडी इकोनॉमिक्स पता है, करेक्ट. मैक्रो एंड माइक्रो इकोनॉमिक्स था आपको. बहुत सारा सिलेबस वही है, डिटेल सर बताएंगे. बट जो साइंस बैकग्राउंड के स्टूडेंट्स हैं उनके लिए अकाउंट्स एंड इकोनॉमिक्स वो थोड़ा नया सब्जेक्ट है, बट डरने की कुछ भी बात नहीं है. हम दोनों टीचर्स बेसिक से जाने वाले हैं फॉर अकाउंट्स एंड इकोनॉमिक्स ऑल्सो. सो दिस इज द टीम फॉर CA फाउंडेशन कोर्स. सो स्टार्ट करते हैं विद द अकाउंट्स, बट उसके पहले कोर्स का स्ट्रक्चर देखने वाले हैं हम. सो CA फाउंडेशन की एग्जाम आपकी कब है बताओ? सितंबर 2026. उसमें 4 सब्जेक्ट्स है, करेक्ट. अकाउंट्स, लॉ, मैथ्स, इको, ये आपको पता है. इसका रजिस्ट्रेशन जो है वो आप 10 के बाद ही कर सकते हो. सो जो ऑनलाइन वाले स्टूडेंट्स हैं, अगर आप 11th में हो अभी तो आप 10th की एग्जाम होने के बाद मतलब इमीडिएटली CA कोर्स का रजिस्ट्रेशन कर सकते हो. आप जो सामने बैठे हैं वो सारे 12th पास हो चुके, तो यू आर ऑलरेडी एलिजिबल टू रजिस्टर फॉर दी CA कोर्स. इसके बारे में अगर आपको डिटेल्स चाहिए तो आप हमें कांटेक्ट कीजिए, हम आपको रजिस्ट्रेशन प्रोसीजर बताएंगे, या आप ऑफिस में आ जाइए, हम आपका रजिस्ट्रेशन करके देंगे. ओके. फाउंडेशन लेवल होने के बाद नेक्स्ट ईयर 1 साल के बाद आपका सेकेंड लेवल कौन सा आने वाला है? CA इंटरमीडिएट. इंटरमीडिएट में आपको कितने सब्जेक्ट्स है? 6 सब्जेक्ट्स है. ओके. सो 3-3 सब्जेक्ट्स में 2 ग्रुप्स में ये डिवाइड किया हुआ है. ओके. ऑलरेडी बहुत सारे स्टूडेंट्स को पता है ये. सो इंटरमीडिएट लेवल पे 6 सब्जेक्ट्स 2 ग्रुप्स में वो डिवाइडेड है. ज्यादा अभी डिस्कस नहीं करेंगे. क्या क्या सब्जेक्ट्स होने वाले वो सिर्फ बताती हूँ. फर्स्ट ग्रुप में अकाउंट्स होता है, लॉ होता है एंड टैक्स होता है. सो इसमें से अकाउंट्स एंड लॉ आप ऑलरेडी पढ़ने वाले हो फाउंडेशन लेवल पे. उसकी हायर लेवल है इंटरमीडिएट में. एंड टैक्स सब्जेक्ट हमारे लिए नया सब्जेक्ट होगा. टैक्स में क्या क्या होने वाला है? 50 मार्क्स का इनकम टैक्स होगा एंड 50 मार्क्स का GST होने वाला है. देन सेकेंड ग्रुप में आते हैं और 3 सब्जेक्ट्स. ओके. वो सारे ही नए हैं. ओके. कॉस्टिंग है, उसमें ऑडिट है एंड फाइनेंशियल मैनेजमेंट एंड स्ट्रेटेजिक मैनेजमेंट, FM एंड SM, 50-50 मार्क्स का. ओके. सो ऐसे 3 सब्जेक्ट्स ग्रुप 2 में, टोटल 6 सब्जेक्ट्स. देन उसके बाद आपकी होगी आर्टिकलशिप. सो 2 इयर्स आपको आर्टिकलशिप करनी है. म्हणजे काय करायचं है? क्या करना है आर्टिकलशिप पता है किसी को? करेक्ट. CA के अंडर आपको काम करना है. सो CA के ऑफिस में जाके प्रॉपर आपको जो भी CA काम करता है ना वही पूरा प्रैक्टिकल एक्सपीरियंस मिलने वाला है. सो आप इंटरमीडिएट लेवल पे अकाउंट सीखोगे, लॉ, टैक्सेशन, ऑडिट. ओके. तो एक्चुअल आप इनकम टैक्स रिटर्न्स फाइल करने वाले हो इस 2 इयर्स में. ओके. आपको एक्चुअल GST के रिटर्न फाइल्स करने हैं, ऑडिट करना है, अकाउंटिंग करना है, रियल क्लाइंट्स का करना है. हाँ ये ओके. कुछ भी ऐसे मतलब एक्सपीरियंस बेसिस पे कुछ नहीं है. प्रॉपर रियल क्लाइंट्स के ही आप रिटर्न फाइलिंग वगैरह करने वाले हो. सो वो 2 इयर्स की आर्टिकलशिप होने के बाद फिर आपकी आती है नेक्स्ट लेवल, दैट इज द फाइनल लेवल ऑफ CA कोर्स. उसमें कितने सब्जेक्ट्स है पता है किसी को? माहिती आहे? त्याच्यात पण 6 सब्जेक्ट्स आहेत. ओके. देयर आर 6 सब्जेक्ट्स इन CA फाइनल एंड उसको भी ऐसे ही डिवाइड किया हुआ है ग्रुप 1 एंड ग्रुप 2 में. ओके. ग्रुपिंग क्यों किया है मैम ऐसे? तो ग्रुपिंग इसलिए किया है कि अगर आपको 6 सब्जेक्ट्स एक साथ नहीं देने हैं तो आप 3 सब्जेक्ट्स एक साथ दे सकते हो एंड रिमेनिंग 3 सब्जेक्ट बाद में दे सकते हो. ऐसे ग्रुपिंग है क्या फाउंडेशन लेवल पे? नहीं, असं नहीं है 2 आत्ता देतो 2 नंतर देतो, नहीं है. सो ग्रुपिंग इंटर एंड फाइनल लेवल पे है. ओके. फाइनल लेवल के सब्जेक्ट जानने हैं आपको अभी से क्या क्या होते हैं. सो फर्स्ट इज फाइनेंशियल रिपोर्टिंग, मतलब अकाउंट्स है आपका, बट और हायर लेवल का. ओके. हायर लेवल अकाउंट्स में जाने ही वाली है. नाम ही क्या है बताओ हमारे कोर्स का? चार्टर्ड अकाउंटेंट. नाम में ही अगर अकाउंटेंट है तो अकाउंट्स की हायर लेवल होने ही वाली है. करेक्ट. देन सेकेंड इज एडवांस्ड फाइनेंशियल मैनेजमेंट है. सो फाइनेंशियल मैनेजमेंट इंटर लेवल पे था, उसकी एडवांस लेवल है फाइनल में. तीसरा सब्जेक्ट आपको होगा ऑडिटिंग. ओके. ये 3 सब्जेक्ट्स है इन ग्रुप 1. ग्रुप 2 में जो सब्जेक्ट्स है वो है डायरेक्ट टैक्स लॉस, इनडायरेक्ट टैक्स लॉस
एंड देन IBS करके एक पेपर है, इंटीग्रेटेड बिजनेस सॉल्यूशन। ये बहुत ही इंटरेस्टिंग पेपर है क्योंकि ये पेपर है ओपन बुक पेपर है। ये ओपन बुक मतलब क्या, आपको बुक्स लेके जाने एग्जाम में, ऑफिशियल कॉपी करना अलाउड है मतलब इसमें। ओके, आप बुक्स लेके जाओगे, ओके, आपको 5 केस स्टडीज दिए रहेंगे एंड आपको बुक से आंसर ढूंढना है एंड लिखना है। मस्त आहे की नाही? ऑफिशियली कॉपी करायची, कोणी ओरडणार नाही कॉपी करताना तुम्हारा सुपरवाइजर। सो दिस इज एट CA फाइनल लेवल। ओके, सो ऐसे करके आपकी जर्नी है। सो अगर डेट में आपको बताऊं कि आप कब CA हो जाओगे, तो सितंबर 26 में CA फाउंडेशन, सितंबर 27 में CA इंटरमीडिएट, फिर 2028-29 ये 2 साल हम CA के अंडर काम करेंगे आर्टिकलशिप, एंड 2030 सप्टेंबर 2030 में आपका CA फायनल होगा। सो आता चेक करा तुमचं काय वय असणार आहे 2030 मध्ये। आप चेक करो आपका क्या एज होगा इन 2030, उस एज में आप चार्टर्ड अकाउंटेंट बन जाओगे। ओके, सो दिस इज द जर्नी। ओके, सो स्ट्रक्चर तो समझ में आ गया। ओके, पूरा ओवरव्यू आ गया। अभी इस पे आते हैं, पहले फाउंडेशन से स्टार्ट करना है। 4 पेपर से पता है, हर पेपर कितने मार्क्स का होगा बताओ? 100 मार्क्स का पेपर होगा, करेक्ट। सो टोटल कितने मार्क्स की एग्जाम होगी आपकी? 400। सो इजी है, 4च पेपर आहेत। ओके, आतापर्यंत किती पेपर दिलेत तुम्ही? 12th को कितने पेपर्स दिए बताओ? 4 ही दिए थे या ज्यादा दिए थे? 6 पेपर्स दिए थे। 10th में तो आई थिंक 8-9 पेपर्स दिए थे, करेक्ट। तो लेवल बढ़ रही है बट नंबर ऑफ पेपर्स तो कम हो रहे हैं ना। अभी तो 4 ही पेपर्स देने हैं, देखो। ओके, और 100 मार्क्स के 400, पासिंग कितने को है? करेक्ट, 200 को। सो 50% को पासिंग है। एंड सब्जेक्ट वाइज मिनिमम का क्राइटेरिया भी है, वो बताया था मैंने, कितना है? करेक्ट, 50 मार्क्स। सो एक्चुअल ऑफिशियली 40 मार्क्स है, वो यहाँ पर लिखा हुआ है, बट मैंने आपको क्या बताया था, दिमाग में कितना रखना है? 50 रखना है। रीजन भी बताया था उसका, क्या रीजन है? 40 अगर हम दिमाग में रखेंगे तो टोटल कितनी होती है? 160। फिर उसका कुछ फायदा नहीं है फेल, क्योंकि ओवरऑल कितना होना चाहिए? 200। सो 40 को मैंने क्या बताया था? भूल जाना है। ओके, 40 को भूल जाओ, किसको याद रखना है? 50, मिनिमम 50 लाने हैं। ओके, इसमें से 2 सब्जेक्ट सब्जेक्टिव है, अकाउंट्स लॉ, एंड 2 तो MCQ है, तो और इजी है। और एक बात बताऊं, क्या क्या इजी है? कैलकुलेटर्स अलाउड है CA कोर्स में, सारे एग्जाम्स में। ओके, 12th में अलाउड थे कॅल्क्युलेटर्स? नाही ना, ओरली करायला लागायचं। मग बॅलन्स शीट कधी टॅली होतीये नाही होते, त्यातच मज्जा व्हायची सगळी। ओके, सो अभी तो कैलकुलेटर्स भी अलाउड है, करेक्ट। तो आपके लिए बहुत इजी है ये। ओके, सो पासिंग क्राइटेरिया के एग्जाम्पल्स देखो, आपको समझ में आ रहे हैं क्या? फर्स्ट एग्जाम्पल में क्या दिया है? एक स्टूडेंट है जिसको अकाउंट्स में 55 है, लॉ में 48, मैथ्स 46, इकोनॉमिक्स 60, टोटल 209। तो सभी सब्जेक्ट्स में अबाउ 40 है क्या उसको? यस। एंड ओवरऑल भी 200 अबाउ है, तो ये स्टूडेंट पास है CA फाउंडेशन। सेकेंड स्टूडेंट के साथ क्या हो रहा है देखो, अकाउंट्स में 72, लॉ में 65, मैथ्स में 35, इको 70, टोटल 242 हो चुकी है। फिर भी ये स्टूडेंट फेल दिखा रहे हैं, वो क्यों? रीजन क्या है फेल का? मैथ्स में उसको 35 है। ओके, तो चारों सब्जेक्ट्स को इज्जत देनी है, हाँ, अच्छे से। ओके, एक सब्जेक्ट डिफिकल्ट जाता है जनरली मैथ्स, ओके, तो उसको इज्जत नहीं दी तो वो हमें इज्जत नहीं दे रहा है, देखो फेल कर रहा है। ओके, तो चारों सब्जेक्ट्स को अच्छे से इज्जत दो तो ही हमारा स्कोर सक्सेसफुल आने वाला है। एंड थर्ड के साथ क्या हुआ? थर्ड ने दिमाग में क्या रखा था? थर्ड स्टूडेंट ने मिनिमम 40 पाहिजेत सगळ्यात। मग त्याची काय मज्जा झाली? ॲग्रिगेट काय झालं त्याचं? 175। ओके, सो टोटल नहीं हुई, तो थर्ड स्टूडेंट के साथ क्या हुआ? वो भी फेल हुआ। ओके, एंड फर्स्ट स्टूडेंट का ओवरऑल सब 40 है एंड 200 अबाउ भी गया है। कहले, सो पासिंग के लिए मिनिमम 50 ध्यान में रखना है, अबाउ 200। आप मुझे बताओ हाथ ऊपर करके, फर्स्ट स्टैंडर्ड से लेके 12th स्टैंडर्ड तक पहुंच गए ना सारे, 12th का रिजल्ट बाकी, चलो 11th स्टैंडर्ड तक सबको 50% अबाउ मिले हैं क्या हर साल? का असं कोणी आहे की मॅम 7वीत 50% खाली होते वगैरे?
50% बिलो कभी देखे हैं आपने? कौन से ईयर में, स्कूल में? 11 तक नहीं देखे है ना। सो वही आपका जो पास्ट रिकॉर्ड है ना अबाउ 50% वाला, वही रिकॉर्ड आगे कंटिन्यू करना है आपको। ओके, सो दिमाग में यही रखो कि 50% अबाउ बचपन से मिले हमें, फर्स्ट, सेकेंड, 10th स्टैंडर्ड, 11th स्टैंडर्ड, तो उतने तो लाने हैं। करेक्ट एंड इजी है, यही दिमाग में रखना है। सो नाउ स्टार्ट करते हैं विथ अकाउंट सब्जेक्ट। सो अकाउंट सब्जेक्ट डिस्क्रिप्टिव है, हमने ऑलरेडी डिस्कस किया है, बट उसमें सिलेबस क्या है पता है क्या आपको? सिलेबस पता है अकाउंट्स का? मोस्ट ऑफ द 11th एंड 12th का ही सिलेबस है। ओके, सिर्फ 3-4 टॉपिक्स नए हैं। सो आपके लिए अकाउंट्स बहुत इजी होने वाला है। ओके, क्लास में हम मॉड्यूल से सिखाने वाले, जो सीए इंस्टीट्यूट के बुक्स आएंगे वहां से हम सारे एक एक कंसेप्ट लेने वाले हैं फर्स्ट, एंड उसके बाद सॉल्विंग प्रैक्टिस होगी क्वेश्चंस की। तो क्वेश्चंस के सॉल्विंग प्रैक्टिस के लिए क्या है हमारे पास? तो पहले तो मॉड्यूल में जितने क्वेश्चंस है वो हम सारे सॉल्व करने वाले हैं, एंड उसके बाद क्लास से आपको ये नोट्स मिलने वाले हैं। ओके, सो इस नोट्स में क्या क्या होने वाला है? पास्ट एग्जाम के पेपर्स। ओके, क्योंकि वो आपको सॉल्व करने को आ गए तो नेक्स्ट जो एग्जाम का पेपर है उसमें से क्वेश्चन सॉल्व करने को आएंगे। उसके बाद मॉक टेस्ट पेपर्स के क्वेश्चंस। सो सीए इंस्टीट्यूट मॉक टेस्ट कंडक्ट करती है। जैसे आपने 12th में प्रीलिम्स लिखे थे बिफोर योर बोर्ड एग्जाम्स, उसके पहले प्रीलिम्स थे ना कॉलेज में, तो वो कॉलेज के प्रीलिम्स मतलब वैसे ही सीए इंस्टीट्यूट भी क्या कंडक्ट करती है? मॉक टेस्ट कंडक्ट करती है। तो उसके क्वेश्चंस भी इसमें कवर है। एंड आरटीपी होता है। आरटीपी मतलब रिवीजन टेस्ट पेपर। मतलब क्या करती है इंस्टीट्यूट? हर चैप्टर का एक एक इंपॉर्टेंट क्वेश्चन आपको देने वाली है इंस्टीट्यूट। ओके, तो अभी तक के जितने भी आरटीपी रिलीज हुए हैं वो सारे आरटीपी के क्वेश्चंस इसमें कंपाइल किए हुए हैं। ये सारे क्वेश्चंस हम क्लास में सॉल्व करने वाले हैं। ठीक है, एक चैप्टर होने के बाद उसकी चैप्टर वाइज टेस्ट होगी। सो वो टेस्ट आपको कहां पर मिलने वाली है? तो हमारे क्लास का मोबाइल ऐप है, तो ऐप में आपको वो पेपर लिख के अपलोड करना है, फिर चेक होके आपको वहां पर ऐप में ही आने वाला है। ओके, ये सारे सब्जेक्ट्स के लिए हुआ। हाँ, अकाउंट्स, लॉ, मैथ्स, इको, बाकी टीचर्स भी आपको डिटेल में बताएंगे, बट ये चैप्टर वाइज टेस्ट सीरीज आपको क्लास के साथ साथ लिखनी है। क्लास कब तक खत्म होगा मैम हमारा? तो 31 जुलाई तक आपके क्लासेस खत्म हो जाएंगे। जुलै अँड ऑगस्ट में काय करायचं आहे? मग टाइमपास नाही, तेव्हा आपल्याला करायचे रिवीजन। ओके, सो जुलाई एंड अगस्त में हमें क्या करना है? रिवीजन करनी है, एंड उसके साथ साथ फिर से टेस्ट लिखने हैं। 50-50% सिलेबस, हाफ सिलेबस के 2 टेस्ट एंड फुल सिलेबस के आप 2 टेस्ट लिखोगे। ओके, सो दिस इज द नेट प्रैक्टिस बिफोर युअर वनडे मैच। डायरेक्टली वनडे मैच खेळायला जातात का सांगा? का नेट प्रैक्टिस असते की नहीं आधी? सो वो नेट प्रैक्टिस मतलब ये 4 टेस्ट होने वाले हैं आपके, एंड वो भी प्रॉपर एग्जाम एनवायरनमेंट में होने वाले हैं। आपको आंसर शीट, सप्लीमेंट सब हम प्रोवाइड करेंगे। ओके, सुपरवाइजर रहेगा यहाँ पर। प्रॉपर 2 to 5 जो इंस्टीट्यूट का टाइमिंग है उसी टाइम में आप पेपर सॉल्व करने वाले हो। ओके, सो अशी नेट प्रॅक्टिस करायची आणि मग वनडे मॅचला तुम्हाला आम्ही सोडणार। ओके, सो अकाउंट्सचं कळलेलं आहे काय काय आहे। ओके, अकाउंट्स के लिए आप टारगेट कितना रखने वाले हो? बिल्कुल भी 50 का टारगेट रखना नहीं है। ओके, एक सोचो आप कि आपको 50 मिल गए, 200 मिल गए, आप पास भी हो गए, आपने पेढ़े मिठाई लाई टीचर्स के लिए, सब हो गया। बट एक खुद को पूछो कि चार्टर्ड अकाउंटेंट का काम क्या होता है? दूसरे का अकाउंट्स चेक करना, उसको बोलते हैं ऑडिट करना। सो मुझे ही 50 मार्क का अकाउंट्स आ रहा है, मतलब 50 का गलत हुआ ना, 50 गलत है मेरा, 50 करेक्ट है, तो मेरा ही 50 मार्क्स का अकाउंट्स रॉन्ग है, तो मैं किसी दूसरे का अकाउंट्स चेक कर सकती हूँ क्या? मुझे ही 50 का अकाउंट्स आता है सिर्फ। ओके, तो ये करेक्ट है? नहीं। तो हमें तो 80-90 मार्क्स का अकाउंट्स आना ही चाहिए ना। ओके, आपको ये भी बताती हूँ, जो ऑल इंडिया रैंकर्स है सीए फाउंडेशन में, उनको 100 आउट ऑफ 100 मिले हैं अकाउंट्स में, सीए लेवल में भी। ओके, सो आपको वो टार्गेट करना है। 12वीला तर सगळेच टार्गेट करत असतात, अकाउंट्स मध्ये 100 पैकी 100, बरोबर?
सो तसंच टार्गेट तुम्ही CA फाउंडेशनला पण ठेवायला पाहिजे. सो इंस्टीट्यूट 20 ऑल इंडिया रैंक्स निकालती है. ओके एंड जनरली फर्स्ट रैंकर का जो स्कोर होता है वो कितना होता है पता है आपको? 360 के आसपास स्कोर होता है आउट ऑफ 400. सो पर्सेंटेज करा बघू कॅल्क्युलेट. 360 अपॉन 4 करा, किती येतात पर्सेंटेज? 90% येतात, बरोबर. सो दे आर गेटिंग 90% नॉट इन 12th स्टैंडर्ड, इन CA फाउंडेशन. ओके हम क्या दिमाग में रखते हैं कि CA में पास हो गए तो भी बहुत हुआ. ओके बट हमें पासिंग का टारगेट नहीं ठेवायचं है. आपला काय टारगेट ठेवायचं है? फॉर ऑल इंडिया रैंक. सो मैंने आपको ये बताया था कि 340 टू 360 के बीच में अगर आपका स्कोर आता है 340 टू 360 तो आपका रैंक आ सकता है ऑल इंडिया रैंक. सो वी विल ट्राई फॉर ऑल इंडिया रैंक. और उसके लिए क्या करना पड़ेगा? बहुत सारी मेहनत, सॉल्विंग प्रैक्टिस, हर सब्जेक्ट में 90 अबाउ स्कोर रखना पड़ेगा, टारगेट रखना पड़ेगा 90 अबाउ का. ठीक है. ओके सो अकाउंट्स के बारे में तो समझ में आ गया क्या क्या करना है. एक लास्ट ही चीज आपको बताती हूं कि स्टूडेंट्स का मिस्टेक कहां पर हो रहा है कि आपको ये, आप यहाँ पर आने के पहले आपको CA कोर्स के बारे में इतना ही पता होगा कि ये कोर्स बहुत डिफिकल्ट होता है. असं खूप जणांकडनं ऐकलं असेल तुम्ही, हा कोर्स डिफिकल्ट है. ओके तरी तुम्ही डेअरिंग केलं या कोर्स मध्ये यायचं. फिर भी आपने डेअरिंग किया है इस कोर्स में आने के लिए, तो उसके लिए फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रेचुलेशंस कि इसके बारे में इतना बोला जाता है फिर भी आपने डेयरिंग किया. तो अभी होता क्या है, ये इतना डिफिकल्ट एक्चुअली कोर्स नहीं है जितना आपको सोसाइटी से समझा है. इसमें लगती है कंसिस्टेंसी. ओके हार्डवर्क करना पड़ता है. कंसेप्ट इसके बिल्कुल भी डिफिकल्ट नहीं है. ओके तीनों लेवल्स के कंसेप्ट बहुत ही इजी है. जो उनको परसेंटेज चाहिए ना 50% चाहिए पास होने के लिए, वही क्राइटेरिया है. हाँ तीनों लेवल्स पे जो हमने देखा 50 50 50 मिनिमम 40, यही क्राइटेरिया है फॉर ऑल 3 लेवल्स, फाउंडेशन, इंटर, फाइनल. तो ये बहुत इजी कोर्स है. सिर्फ प्रॉब्लम क्या होता है देखो, आता मी तुम्हाला एक मज्जा सांगते. आपका 12th का रिजल्ट आ जाएगा, अभी कब मई में आता है ना. हाँ रिजल्ट के दिन आपको फ्रेंड्स रिलेटिव्स कॉल करके क्या पूछने वाले हैं? कितना परसेंटेज आया. ओके पास हुए क्या, ऐसे नहीं पूछने वाले, क्योंकि वो बेसिक है ना एजम्पशन. सो आपको सोसाइटी को आंसर देना है ना कि मुझे 90% मिले, 85 80 मिले, ये मुझे आंसर देना है. तो इसलिए आप टारगेट क्या रखते हो 12th स्टैंडर्ड के लिए? 80 90 ऐसा टारगेट रखते हो, करेक्ट. अभी CA फाउंडेशन का रिजल्ट लगेगा, उस दिन आपको फ्रेंड्स रिलेटिव्स क्या पूछने वाले हैं बताओ? पास हुए क्या, पास झाला का. सो हम टारगेट क्या रखते हैं? पास होने का. सो जो सोसाइटी में आंसर देना है ना हमें, उस हिसाब से हम टारगेट रख रहे हैं. फिर हो रहा है प्रॉब्लम. सो जिस बच्चे को 90-95% है 12th में, वही बच्चा CA में 50% भी नहीं ला पा रहा. उसका रीजन क्या है? मैंने अगर 50 का टारगेट रखा है सिर्फ पासिंग का, तो एक्झॅक्ट 50% येतील का सांगा? त्याच्या आजूबाजूला येणार. ओके सो 52 आए तो अच्छा, बट 48% आ गए तो क्या? जब आप 90% का टारगेट रख रहे थे तब 87 आ गए, ठीक है, बट 50 का टारगेट रख के 47 आ गए तो चलेगा क्या? दोनों 3 डिफरेंस है, 3% का ही डिफरेंस है, बट मीनिंग अलग है ना. 48% के लिए आप फेल हो, 50 के लिए आप पास हो. सो मुझे एग्जैक्ट 50 का टारगेट रख के नहीं चलेगा. सो स्टूडेंट्स कहाँ पर गलत जा रहे हैं CA कोर्स के कि वो पासिंग का टारगेट रख रहे हैं. ओके एंड उसकी वजह से फिर उनका रिजल्ट फेल आ रहा है. एंड पहले से ही अगर आपको बताया कि 12th स्टैंडर्ड बहुत डिफिकल्ट है, बहुत डिफिकल्ट, बहुत डिफिकल्ट है, ऐसे बार बार किसी ने आके आपको बताया तो वो डिफिकल्ट लगने लगता है. तसं CA कोर्स झालेलं आहे. ओके सब लोग आके इतना बोलते हैं कि बहुत डिफिकल्ट है, बहुत डिफिकल्ट है, बहुत डिफिकल्ट है, तो हमें लगने लगता है वैसे. सो वैसे ही माइंडसेट हो चुका है. सो वैसे मत करो. सो आता माइंडसेट कसा बदलायचा है? काय सांगायचं स्वतःला कि बचपन से मुझे 50% अबाउ हर साल मिले हैं, उतने ही लाने हैं CA फाउंडेशन में. तो हमारा पास्ट रिकॉर्ड है ही, तो अभी भी मिल जाएंगे, करेक्ट. एंड बहुत आप सारे स्टूडेंट साइमल्टेनियसली BCom भी करने वाले हो, करेक्ट. तो आपको दिमाग में ये पहले से ही फिट है कि ये एक बार ही लाइफ में करना पड़ता है.
ओके, फर्स्ट स्टैंडर्ड लाइफ में एक बार करना है, सेकेंड थर्ड, वैसे ही FY SY TY लाइफ में एक ही बार करना है। करेक्ट, ये दिमाग में फिक्स है। करेक्ट, क्यों फिक्स है? इसका रीजन भी सेम है, क्योंकि सोसाइटी में आजू बाजू में आपने देखा नहीं है कि इसको ना 6 स्टँडर्ड के लिए 5 अटेम्प्ट लगे, 8 स्टँडर्ड के लिए 2 अटेम्प्ट लगे, असं कुठे पाहिलेत का? नाही. पण सीएत आल्यावर तुम्ही बघायला लागता ना आजूबाजूला कि याला फाउंडेशनला 3 अटेम्प्ट, त्याला 4 अटेम्प्ट फाइनलला. सो आपको क्या लगता है ये नॉर्मल है? तो हम भी वैसे थिंक करना स्टार्ट करते हैं. तो फर्स्टच अटेम्प्ट होता मॅम आमचा, असं मुलं सांगतात सरळ डायरेक्ट. तो फर्स्ट अटेम्प्ट होता, असं कसं फर्स्टच अटेम्प्ट होता? सो आपको पहले से दिमाग में रखना है कि FY SY TY लाइफ में एक बार, वैसे ही CA फाउंडेशन, इंटर एंड फाइनल ये भी एक एक बार ही देना है. ओके, इसे पहले से ही दिमाग में रखो, तो ही आपका एट द एज ऑफ 20-21 CA हो जाएगा. आपलं 25, 26, 27, 28 वय झालं तरी CA चालू आहे, चालणार आहे का तुम्हाला? नको ना, कशाला ना एवढा वेळ घ्यायचा है. सो जल्दी से CA हो जाओ. उसके लिए डेडिकेशन 5 साल, सिर्फ 5 साल. और एक बार CA डिग्री लग गई तो उसके आगे का लाइफ तो पूजा मैम आगे आपको एक्सप्लेन करने वाले क्या होता है. ओके, सो यहाँ पर मैं अभी इनवाइट करती हूँ पूजा मैम को टू डिस्कस अबाउट दी लॉ सब्जेक्ट. थैंक यू. हेलो एवरीवन. मैं आपका जो लॉ का सब्जेक्ट है CA फाउंडेशन में, लॉ इज़ वन ऑफ द सब्जेक्ट जो आपका सबसे मतलब एलियन सब्जेक्ट है. अभी तक आपने पढ़ा नहीं है, ना 11th में था, ना 12th में था, ना कॉमर्स वालों को, ना साइंस वालों को, राइट. बट ये सब्जेक्ट जो है ना, दिस इज़ गोइंग टू बी लाइक वेरी फाउंडेशनल फॉर योर CA जर्नी. ठीक है. सो ये जो सब्जेक्ट है वो हम कैसे कवर करने वाले हैं वो डिस्कस करते हैं. सो बेसिकली फर्स्टली अबाउट माई सेल्फ, आई एम चार्टर्ड अकाउंटेंट बाय प्रोफेशन. CS एग्जीक्यूटिव आई हैव क्लियर्ड. CS का जो फाइनल स्टेज था तब मतलब वो मैंने दिया हुआ है. देन BA इन इकोनॉमिक्स मैंने किया था एंड 2 years ऑफ एक्सपीरियंस आई हैव इन डिलॉयट. सो आफ्टर दैट आई लेफ्ट डिलॉयट फॉर एंटरिंग इनटू टीचिंग. ठीक है. तो अभी लॉ के लिए हम क्या करने वाले हैं, वी हैव दिस क्वेश्चन बैंक. ठीक है, दिख रही है. सो आपको पता है लॉ और जो भी थियोरी सब्जेक्ट होते हैं ना, सपोज इकोनॉमिक्स भी, तो बच्चों को ये सबसे डिफ़िकल्ट क्यों लगता है? एनी रीज़न? अकाउंट्स हमें बहुत अच्छा लगता है एवरी टाइम. अकाउंट्स में तो कितने बड़े बड़े प्रॉब्लम्स होते हैं, बट फिर भी हमें अकाउंट्स में इंटरेस्ट आता है, राइट. बट लॉ क्यों डिफ़िकल्ट लगता है या फिर इकोनॉमिक्स क्यों डिफ़िकल्ट लगता है, जबकि वहाँ पे 5 ही चैप्टर है, बुक भी छोटा है, मॉड्यूल भी छोटा.
हॅलो. आणि बुक्स ऑर्डर केलेत का कोणी? कंप्लीट नाही झालं. का नाही कंप्लीट झालं? नंबर नाही आला. तुझं पण सेम स्टेटला नंबर आलाय? ओके. सो तू बुक्स ऑर्डर केलेत का करायचंय? करायचंय. ओके. तुझं काय स्टेटस आहे? ऑर्डर प्लेस झाली. बेस्ट. ओके. करूया. मॅथ्स कोणाला होतं 11-12 मध्ये? तुझीला होतं. ओके. 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 कॉमर्स आहेत ना सगळे? हां. करू मॅम स्टार्ट. ओके. सो हॅलो एव्हरीवन. माझं नाव प्रोफेसर स्नेहा लिमये. मी एक कम्प्युटर इंजिनियर आहे आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड नावाचा जो टॉपिक असतो, म्हणजे ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला बेसिकली आपल्याला मॅथ्स लागतंच. तुम्ही BBAचं करा किंवा MBA करा, सगळ्याला मॅथ्स कंपल्सरी असतं. ओके. सो क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा जो प्रकार आहे, मला असं वाटतं की CA फाउंडेशनसाठी हा सगळ्यात इझी आहे. द रिझन बिईंग की MBA आणि BBAला कॅल्क्युलेटर अलाउड नाही आहे. ओके. पण CA फाउंडेशन असा एकच कोर्स आहे की ज्याला कॅल्क्युलेटर अलाउड असतो. ठीक आहे. सो ओके, बिफोर वी स्टार्ट मी पटकन तुम्हाला सांगते, माझा टीचिंग एक्सपिरियन्स इज मोर दॅन 10 years. ओके. आता स्टील काउंटिंग असं म्हणायला हरकत नाही. आणि माझा टेक्निकल अप्रोच जो मी तुम्हाला स्टुडंट्सना पण सांगते, त्याच्यामुळे तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसारखे टॉपिक्स करायला खूप इझी जाणार आहे. ओके. कारण मी BBA आणि MBAच्या मुलांना पण शिकवत असल्यामुळे त्यांना छोटे छोटे ट्रिक्स मी खूप सांगते. सो माझं ज्या वेळेला लेक्चर असतं त्यावेळेला जनरली मी हे ट्रिक्स जे सांगते दॅट यू हॅव टू राईट देम डाऊन. कॅल्क्युलेटर आपल्याला वापरायला तर अलाउड आहेच, पण असे पण छोटे छोटे ट्रिक्स आहेत की वैदिक मॅथ्स आहे आपलं. ओके. जे तुम्हाला माहिती असेल. सो वैदिक मॅथ्समध्ये सुद्धा अशी अनेक सूत्र आहेत हां, की ते ज्याच्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेशन फास्ट करायला खूप मदत होते. ठीक आहे. म्हणजे लेट्स टेक ॲन एक्झाम्पल की आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे एखाद्या नंबरचा. ओके. सो त्याची मी एक ट्रिक सांगते की तुम्हाला ॲक्च्युअल तुम्ही नाही कॅल्क्युलेटरवर जरी करू शकलात तरी तुम्हाला ओरली पण ती ट्रिक येईल, इतकी इझी आहे. सो माझा सांगायचा मुद्दा हा आहे की क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडना ना खूप सगळे मुलं घाबरतात असं मी एक जनरल बघितलं आहे. ओके. ज्यांचं 11th-12th मॅथ्स होतं त्यांना तर कॉम्पिटेटिव्ह ॲप्टिट्यूड खूपच इझी जातं. द रिझन बिईंग जे स्टॅटिस्टिक्सचा पार्ट आहे 11वी-12वीला तो सगळा इथे कॅरी फॉरवर्ड होतो. ओके. सो आता क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड जसं तुम्ही बघताय की 100 मार्क्सचा पेपर असतो, ॲज यू ऑल नो. 100 मार्क्सचा पेपर आहे आणि हा पेपर इज डिवायडेड इन टू 3 पार्ट्स. ठीक आहे. पार्ट्स कुठले आहेत? बिझनेस मॅथमॅटिक्स जो पहिला पार्ट आहे दॅट कम्स फॉर 40 मार्क्स. सेकंड पार्ट जो आहे तो लॉजिकल रिझनिंग. मला सांगा किती लोकांना लॉजिकल रिझनिंग आवडतं, किंवा स्कॉलरशिपच्या किती लोकांनी परीक्षा दिल्या आहेत? कोणी दिल्या आहेत? सो लॉजिकल रिझनिंग जर तुम्ही तिथे केलं असेल तर तुम्हाला डेफिनेटली CA फाउंडेशनला त्याची मदत होणार आहे. ओके. सो 20 मार्क्स आर फॉर लॉजिकल रिझनिंग आणि उरलेले 40 मार्क्स जे आहेत ते स्टॅटिस्टिक्ससाठी आहेत. आणखीन एक गोष्ट, ज्यांचं 11वी-12वी मॅथ्स होतं, हाऊ वॉज स्टॅटिस्टिक्स सांग बरं मला. इझी. की एकदा तुम्ही कॉन्सेप्ट क्लिअर करून घेतलात स्टॅटिस्टिक्सचा की मार्क्स मिळवायला अवघड नाही आहे. सो तुम्ही जर बघितलं की जसं मॅमनी सांगितलं मगाशी की 40 मार्क्स बेसिक मिळायला पाहिजेत, पेक्षा आपण 50 मार्क्स लक्षात घेऊया. ओके. सो 20 मार्क्स लॉजिकल रिझनिंगचे मिळायला खूप इझी आहेत, कारण मी ज्या तुम्हाला छोट्या छोट्या ट्रिक्स सांगणार आहे त्याने तुम्हाला आन्सर 100% येतं, ही गॅरंटी माझी. ओके. सो लॉजिकल रिझनिंग आपण 20 मार्क धरून टाकूया. सो आता आपल्याला आणखीन किती मिळवायचे आहेत? फक्त 30 मार्क जास्त. ओके. कारण तुम्ही जर बघितलं तर CA फाउंडेशन नंतर म्हणजे पुढच्या लेवलला मॅथ्स कुठेही नाही आहे. सो फक्त फाउंडेशन लेवलला मॅथ्स असल्यामुळे आणि मी जे तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे किंवा ज्या तुमच्या कॉन्सेप्ट्स क्लॅरिटी जी मी तुम्हाला आणणार आहे त्यामुळे तुम्हाला मॅथ्स इज गोइंग टू बी व्हेरी इझी. ठीक आहे. सो माझा इतक्या वर्षांचा एक्सपिरियन्स, मी मॅथ्सच शिकवते, मी टेक्निकल मॅथ्स पण शिकवलेलं आहे. सो डोंट वरी, यू आर इन कम्प्लीट सेफ हँड्स. आणि मी गॅरंटी देते की माझे ज्या तुम्ही टेक्निक्स मी तुम्हाला सांगेन
त्या तुम्ही फॉलो केलात तर तुम्हाला मॅथ्स क्लिअर करायला अजिबात अवघड जाणार नाही. तुम्ही जर बघितलं तर आमचा रिझल्टही तेच सांगतोय की जे आम्ही ज्या मुलांना आम्ही शिकवलं ऑल हॅव क्लिअर्ड द CA फाउंडेशन एक्झाम. ठीक आहे. सो जसं मी सांगितलं 3 पार्ट्समध्ये मॅथ्स डिवायडेड आहे, 40, 40 आणि 20. लॉजिकल रिझनिंग सगळ्यात इझी आहे, सो त्याच्यात नक्की मार्क्स मिळतात. हां, आणि कोणाला काही डाऊट्स आहेत किंवा कोणाला भीती वाटते असं कोणी आहे? नाही? डोंट वरी, सगळ्यात बेस्ट पार्ट काय माहिती आहे? तुम्हाला कॅल्क्युलेटर वापरायचा आहे, तो सगळ्यात बेस्ट पार्ट आहे. तुम्ही आणि MCQs आहेत, त्यामुळे MCQs असल्यामुळे जरी तुम्हाला एखादा आन्सर येत नसेल लेट्स से, तरी तुम्ही बाय सबस्टिट्यूशन मेथडनी तुम्हाला नक्की आन्सर मिळतं. ओके, सो मॅथ्स डोंट वरी, तुम्ही अगदी छान गुड हँड्समध्ये आहात असं मी तुम्हाला सांगेन. आणि ऑल द बेस्ट फॉर द क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. आणि ओव्हरऑलच आय एम प्रिटी शुअर की तुम्ही CA फाउंडेशन लेवल आरामात आमच्या इथे क्लिअर कराल, प्रोव्हाइडेड रेग्युलर प्रॅक्टिस. कारण मॅथ्समध्ये जर तुम्ही एस्पेशली मॅथ्स आणि अकाउंट्स बघितलं तर रेग्युलर प्रॅक्टिसशिवाय होऊच शकत नाही. सिम्पल आहे. जसं लहानपणी सगळ्यांनाच आपल्या आईवडिलांनी सांगितलेलं असतं 5 सम सॉल्व्ह करायची एव्हरी डे. तेवढं जरी केलं पण ते कन्सिस्टंटली केलं तर तुम्हाला मॅथ्स खूप इझी जातं. ठीक आहे. सो डोंट वरी, आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड की सगळे नक्की तुम्ही याल फॉर द क्लास. ऑल राईट. सो आता आय वुड लाईक टू इन्व्हाइट नागेश सर फॉर द फर्दर सेशन. सो हॅलो दोस्तो, आवाज येतोय सगळ्यांना? तुम्ही अकाउंट बघितलं, लॉ बघितलं, मॅथ पण झालं, पण आता विषय तो पैशाचा. बरोबर आहे की ज्यासाठी सगळं काय चालू आहे तर पैसे कमवण्यासाठीच. तो पैशाचा विषय म्हणजे इकॉनॉमिक्स. मी नागेश डोळे तो विषय तुम्हाला शिकवणार आहे. माझा स्वतःचा एक्सपिरियन्स जर सांगायचं झालं तर मी 5 वर्षापासून इकॉनॉमिक्स घेतोय आणि माझं स्वतःचं स्पेशलायझेशन म्हणजे मी मास्टर इन इकॉनॉमिक्स है प्लस B.Ed, या बेसवर मैं तुम्हारा इकोनॉमिक्स सिखाना है. सो बेसिकली अगर हमने इकोनॉमिक्स का सिलेबस देखा तो ये इस तरह का आपका बुक्स है, जो CA का मॉड्यूल अगर आपने ऑर्डर किया तो इस तरह से आपको आता है. पुस्तक जरी एवढं दिसत असलं तरी तेवढं अवघड ते अजिबात नहीं है. अभी अब सबका कॉमर्स का अगर बैकग्राउंड होता है तो उनको इकोनॉमिक्स पहले से हो चुका है. बराबर. सो 11-12 ने आपने इकोनॉमिक्स पढ़ा है, लेकिन जिनका कॉमर्स बैकग्राउंड नहीं भी हुआ तो उनको भी इकोनॉमिक्स अभी पढ़ना है, क्योंकि CA फाउंडेशन में एक स्पेशल सब्जेक्ट है. एक बात, एक सबसे अच्छी बात इसकी है, जिस तरह से मैथ आपका ऑब्जेक्टिव है ABCD म्हणजे एक प्रश्न आणि त्याला 4 ऑप्शन, तुम्ही जय माता दी जरी केलं तरी तुम्ही उत्तर बरोबर येऊ शकतं. असं सोप्या भाषेमध्ये ते जय माता दी कुठे करायचं ते आता आम्ही तुम्हाला ते शिकवणार आहे. बरोबर आहे. जसं की जर तुम्ही एक आता बरेचदा इकॉनॉमिक्स हा पैसा विषय असल्यामुळं दररोजच्या डेली लाईफमध्ये जे काय आपण करतो तेच फक्त पुस्तकाच्या भाषेमध्ये आपल्याला शिकायचं आहे. जसं मार्केटमध्ये जर आपण गेलो की कांदे घेऊ का बटाटे घेऊ, आहे ना, भाव कधी जास्त होतो आणि कधी कमी होऊ शकतो, सो कधी कुठल्या गोष्टी किती क्वांटिटीमध्ये विकत घ्यायचा, हा सोप्यात सोपा जर तुम्हाला काही शिकवत असेल तो म्हणजे आपलं इकॉनॉमिक्स. जसं आपण आता मार्केटमध्ये बघतोय की गॅसचे भाव वाढले, कशामुळे वाढले, त्याचा परिणाम काय होणार आहे आणि कसं होणार आहे, जे आपण डेली रुटीनमध्ये बघतो, फक्त ते ॲक्च्युअली त्याच्या मागची थिअरी काय असते ती थिअरीच आपल्याला कुठे शिकायला भेटणार ते इकॉनॉमिक्समध्ये, आणि ते मी तुम्हाला शिकवणार आहे. सो माझ्या पुन्हा पास्ट एक्सपिरियन्समध्ये जर मी बघितलं तर इकॉनॉमिक्स खूप बेसिक सब्जेक्ट आहे आणि एकदम कन्सेप्टवर जर त्यामध्ये आपण गेलं तर तुम्हाला जास्तीत जास्त स्कोरिंग देणारा विषय जर कुठला असेल तर इकॉनॉमिक्स. म्हणजे अकाउंट प्रॅक्टिस जरी प्रॅक्टिस कमी पडली तर मार्क जाऊ शकतात. मॅथमॅटिक्समध्ये पण तेच आहे. मॅम जरी म्हणलं की खूप सोपं आहे, पण थोडी जरी तुमची प्रॅक्टिस मागे पुढे झाली तर तुमचे मार्क्स कमी व्हायचे चान्स इथे असतात. पण इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही कन्सेप्ट क्लिअर झाली तर उत्तर कुठलं नाही हे जरी तुम्हाला कळलं तर बरोबर उत्तर आपोआप येऊन जातं. आणि ते कसं करायचं तर त्याची पूर्ण तयारी आपण इथं करून घेणार आहोत. आणि हा इकॉनॉमिक्स किती जरी अवघड वाटला तरी सोप्यात सोप्या तुमच्या डेली लाईफमधलं एक्झाम्पल घेऊन आपण त्याला इथं सोपं करणार आहे. अजून एक सगळ्यात महत्त्वाचं का ऑब्जेक्टिव्ह पेपर असल्यामुळे तुम्हाला इथे प्रॅक्टिस सगळ्यात जास्त गरजेचं आहे. त्या प्रॅक्टिससाठी आपलं स्पेशल एक बुक्स आहे इकॉनॉमिक्सचं. याच्यामध्ये 1000+ प्रश्न असे जास्त आहेत, 1000पेक्षा 2000+ म्हणू शकतो आपण. एवढे प्रश्न आतापर्यंत ज्या पास्टमध्ये ज्या एक्झाम झाल्या त्यावर, किंवा आम्ही स्वतः या मॉडेलमधून काही प्रश्न काढले ते सुद्धा, आणि प्रत्येक वेळी ज्या काही नवीन प्रश्न तयार होतील मार्केटनुसार किंवा इतर एक्झाममध्ये काही इकॉनॉमिक्सचे प्रश्न असतात, कारण UPSCमध्ये MP तिथं सुद्धा इकॉनॉमिक्सचा विषय.
बऱ्यापैकी पोर्शन जर तुम्ही बघितला तर त्या लेवलमध्ये आपल्याला इथे आहे. सो त्यामध्ये जर काही प्रश्न ते सुद्धा आपण यामध्ये ॲड केलेले आहेत जास्त करून. आणि जेवढी जास्तीत जास्त प्रॅक्टिस तुम्ही MCQची कराल तेवढा जास्त मार्क यायचे चान्सेस तुम्हाला या इकॉनॉमिक्समध्ये, आणि ते सगळं या बुक्समधून आपण करून घेणार आहोत. सो चॅप्टर जरी तुम्हाला कमी असले तर यात जास्तीत जास्त प्रॅक्टिस कशी करता येईल ती सगळी प्रॅक्टिस आपण इथं करणार आहे. मेन म्हणजे त्यामध्ये बऱ्याचदा आपण बघितलं, तुम्ही 12मध्ये बघितलं असेल की डिमांड सप्लाय काय असतं. बेसिकली इकॉनॉमिक्सचे 2 पार्ट असतात. एक असतं मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि दुसरं असतं मायक्रो इकॉनॉमिक्स. मॅक्रोमध्ये जर आपण बघितलं सर ग्लोबली स्टडी केला होतो की आपला नॅशनल इन्कम काय आहे, वर्ल्डमध्ये काय चालू आहे, इंटरनॅशनल ट्रेडमध्ये कसा चालतो. आणि मायक्रोमध्ये सिंपल तुमच्या घरात काय चालू आहे, घरातल्या सोबत तुमच्या कंपनीमध्ये बिझनेसमध्ये काय गोष्ट चालू आहे, या दोन्ही गोष्टीचा अभ्यास आपण इकॉनॉमिक्समध्ये करणार आहोत. आणि हे बेसिकली जर बघितलं सो डायग्राम सुद्धा यामध्ये असतात. तुम्ही बघितलं 12मध्ये तुम्ही एक्झाम दिली सगळ्यांनी. सो डिमांड कर असतो, सप्लाय कर असतो, आणि त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावर काही सोप्या गोष्टी सोपे प्रश्न यामध्ये आलेले असतात, ज्या एकदा तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली की तो याचं उत्तर हमखास तुम्हाला येणार म्हणजे येणार. सो त्या प्रत्येक छोट्या कन्सेप्टपासून अवघडातल्या अवघड कन्सेप्टपर्यंत आपण यामध्ये जाणार आहोत. आणि इकॉनॉमिक्स विषय हसता खेळता तुमच्या दररोजच्या जीवनातला विषय कसा होईल हे आपण इथे करून घेणार आहोत. सो इकॉनॉमिक्ससाठी तरी तुम्हाला कुठल्या प्रकारची काळजी करायची आवश्यकता गरज मला तरी वाटत नाही, माझ्या साईडने तरी. सो नक्कीच सोमवारपासून आपल्या इकॉनॉमिक्सच्या लेक्चरमध्ये भेटू आणि जास्तीत जास्त तुमचा सर्व या ठिकाणी करून घेऊ. ठीक आहे. तर नेक्स्ट बोलवते पूजा मॅमला की ज्या तुम्हाला CA मध्ये कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज पुढे आहेत ते तुम्हाला आता सांगतील. जरी तुमचे काही डाऊट असेल तर यांच्यानंतर आपण तुमचे डाऊट पण आपण इथे क्लिअर करणार आहोत. ओके, थँक्यू. ओके. सो आता आपण CA काय आहे, स्ट्रक्चर CAचं पाहिलं, एक्झाम्स कुठले आहेत, आणि फाउंडेशनच्या एक्झामबद्दल आपण डिटेल पण पाहिलं, कुठले सब्जेक्ट आहेत, पासिंग क्रायटेरिया, आपण कसा अभ्यास करणार आहोत आणि आपण पास होणार आहोत. ठीक आहे. आता CA झाल्यानंतर काय करायचं, CA का करायचं, एवढं 5 वर्षांची मेहनत, आपली झोप, आपलं वेळ सगळं सॅक्रिफाईस करून का करायचं आहे. बिकॉज तुम्ही ऐकलं असेल जनरली बोलताना ना असं म्हणतात की CA करतोय, CA झाली आहे ना ती आता पैसा खोराने ओढत असेल पैसा. ठीक आहे, असं बोलताना ऐकलं असेल तुम्ही लोकांना. आणि दॅट इज वन ऑफ द मेजर रिझन, कारण आपण CA करायला त्यासाठीच येतो. खूप कमी लोकांचं असं असतं की मला CA बद्दल म्हणजे कोर्सबद्दल खूप पॅशन आहे. मोस्टली आपल्याला हे असतं की हा कोर्स केल्यानंतर पैसे खूप आहेत. ठीक आहे. आणि म्हणजे हा काय असा चुकीचा मोटिव्ह नाही आहे, बरोबर. पैसे कमवणं हे पण चांगलं आहे, चांगल्या मार्गाने कमवणं हे इम्पॉर्टंट आहे. सो आपल्याला आता हे बघू की CA झाल्यानंतर या कोर्सला किती व्हॅल्यू आहे किंवा आपण काय काय अपॉर्च्युनिटीज आपल्यासाठी ओपन अप होतात. ठीक आहे. तर आता बेसिक तुम्हाला हे जे माहितीच असतील काही गोष्टी की बिग 4 फर्म्स आहेत इंडियामध्ये. EY, डिलॉईट, KPMG नावं ऐकली आहेत, ही नावं ऐकली आहेत ना. तर ही या काय आहेत, ग्लोबल अकाउंटिंग आणि ऑडिटिंग फर्म्स आहेत. ठीक आहे. पूर्ण जगातल्या मोठ्या कंपन्यांचे ऑडिट्स जिथे होतात, त्यांचे टॅक्सची कामं जिथे होतात, या त्या कंपन्या आहेत. तर या बिग 4मध्ये कायम इंटरनल कॉम्पिटिशन असते की एकमेकांपेक्षा आम्ही बेस्ट कसं होणार. तर या बिग 4मध्ये जाण्यासाठी CAची कॉम्पिटिशन असते. इथे जर गेलं तर तुम्हाला ग्लोबल अपॉर्च्युनिटीज ओपन अप होतात. जर तुम्ही इंडियामध्ये राहून बाहेरच्या क्लायंट्ससाठी काम करत असाल तर ऑब्व्हियसली तुम्ही डॉलर्समध्ये कमवणार आहात, पाऊंड्समध्ये कमवणार आहात. ठीक आहे. किंवा इथल्या डिलॉईटमध्ये काम करून तुम्हाला बाहेरच्या डिलॉईटमध्ये इंटरनल अपॉर्च्युनिटी जर मिळाली तर तुम्हाला ओव्हरसीज जाण्याचा पण ऑप्शन असतो. हे तर बिग 4 झालं आपल्या ज्या नॉर्मल रोल्ससाठी, म्हणजे कोअर CAचे रोल्स, ऑडिट, टॅक्स, अकाउंट्स या रोल्ससाठी. त्यानंतर आपल्याला MNCजमध्ये पण अपॉर्च्युनिटीज आहेत. पुण्यामध्ये जसं तुम्हाला माहिती आहे पूर्ण IT हब आहे, राईट. तर इथे प्रत्येक IT कंपनीला त्यांचं फायनान्स डिपार्टमेंट असणार, त्यांचे अकाउंट्स मेंटेन करायला लागणार, त्यांचे टॅक्स रिटर्न्स जाणार. तर हे काम कोण बघणार, CS बघणार, बरोबर. त्यानंतर कोअर फायनान्समध्ये आता नवीन एमर्ज झालेले काही रोल्स आहेत, जसं व्हॅल्युएशन, मर्जर्स अँड ॲक्विजिशन्स. अकाउंट्समध्ये आपण मर्जर्सचा चॅप्टर 1 बघतो, जेव्हा 2 कंपन्या एकत्र होतील, वोडाफोन आणि आयडिया. जेव्हा ते दोन्ही मर्ज झाले त्यांचं व्हॅल्युएशन कसं डिसाईड केलं, तर हे कोण डिसाईड करणार, हे CS डिसाईड करणार, बरोबर. मध्ये फ्लिपकार्टला अक्वायर केलं होतं वॉलमार्टने.
वॉलमार्टने फ्लिपकार्टला अक्वायर केलं, तर फ्लिपकार्टची व्हॅल्यू कोण ठरवणार? बरोबर, तर ते ठरवण्यासाठी कोण हेल्प करणार आहे? CS करणार आहेत. सो व्हॅल्युएशनमध्ये मर्जर्स अँड ॲक्विजिशन्समध्ये, कॅपिटल मार्केट्स म्हणजे शेअर मार्केट्समध्ये, तर या सगळ्यात आपण 5 वर्ष हेच सगळे सब्जेक्ट शिकणार आहोत ना. आपण फायनान्शियल मॅनेजमेंट शिकणार आहोत, आपण लॉ शिकणार आहोत, आपण अकाउंट शिकणार आहोत. तर या सगळ्यातलं एक्सपर्टीज कोणाकडे आहे? आपल्याकडेच आहे. पण आत्ता करंटली कसं होतं आहे, बिकॉज CAs नवीन रोल एक्सप्लोअर करत नाहीत फारसे, बेसिक जे नेहमीचे बिग 4चे रोल्स आहेत तिथे स्टक राहतात. त्यामुळे ह्या रोल्समध्ये जनरली आता इंजिनियर्स एंटर करतात. ठीक आहे, ते एखादा कोर्स करतात, शिकून घेतात, इंटरव्ह्यू देतात आणि क्रॅक करतात. पण हे आपले रोल्स आहेत, हे आपलं काम आहे, आपण 5 वर्ष हे शिकणार आहोत. सो आपल्याला भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. ठीक आहे. कन्सल्टिंगमध्ये म्हणजे अगेन हा थोडासा IT कंपनीजच्या रिलेटेड विषय आहे, जिथे सॉफ्टवेअर्स आपल्याला असतात, ज्या प्रत्येक कंपनी क्लायंट आपल्याकडे एक प्रॉब्लेम घेऊन येतो, आपण त्यांना तो सॉल्व्ह करून द्यायचा असतो थ्रू देअर कस्टमायझेशन ऑफ देअर सॉफ्टवेअर्स. ठीक आहे, तर तो पण एक नवीन रोल आहे, जिथे भरपूर पैसे पण असतात आणि डॉलर्समध्ये असतात. ठीक आहे. त्यानंतर नेहमीसारखं जसं आपण कुठल्याही बिझनेसला गरज पडणार तसं स्टार्टअप इंडिया सध्या फार जोरात आहे. तर स्टार्टअप्स पण एक बिझनेसच असणार आहेत, त्यांना आपण कन्सल्ट करू शकतो. झिरोपासनं जर एखादा माणूस एखादी इनोव्हेटिव्ह आयडिया घेऊन मार्केटमध्ये उतरतो आहे, तर त्याला डे 1पासनं सगळ्या गोष्टींची गरज लागणार आहे, सपोर्ट सर्व्हिसेस, आणि त्याच्याकडे तेवढा एक्सपिरियन्स नसणार आहे बिझनेसचा, आयडिया नसणार आहे की बिझनेस कसा चालतो. आणि दिस इज वेअर वी कम इन टू पिक्चर, बिकॉज आपल्याला प्रत्येक इंडस्ट्रीच्या प्रत्येक न्युआन्सेसबद्दल माहिती असते, कारण आपण 5 वर्ष ते शिकतोय. आपण आर्टिकलशिप पण ते 2 वर्ष अगदी म्हणजे एक चहाच्या दुकान असलेल्या माणसापासून ते आपण कंपन्यांपर्यंत, प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड कंपन्यांपर्यंत आपले क्लायंट्स असतात. सो आपल्याला सगळं माहिती असतं मार्केट. तर अशावेळी आपण स्टार्टअप्सना आपण चांगलं कन्सल्ट करू शकतो. एखाद्या स्टार्टअपला बिल्ड करायला, ग्रो करायला आपण हेल्प करू शकतो. आणि त्यानंतर काहीही झालं तरी इंडियामध्ये गव्हर्मेंट जॉब असणं किंवा गव्हर्मेंट रिलेटेड आपल्याला काही काम मिळणं ही मोठी गोष्ट असते, त्यात सिक्युरिटी असते. सो CA झाल्यानंतर तुम्हाला अशा काही गव्हर्मेंटच्या पण बॉडीज आहेत जिथे ओपनिंग्स निघतात, लाईक RBI, UPSC, सेबी म्हणजे जे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, जे आपलं पूर्ण स्टॉक मार्केट रेग्युलेट करतं. तर सेबीच्या रेग्युलेटरी बॉडीजमध्ये पण आपल्यासाठी ओपनिंग्स येतात. त्यांचे पण म्हणजे एक्झाम्स असतात, इंटरव्ह्यूज असतात. ते ॲज अ CA फक्त CAंनाच त्या रोलसाठी घेतात. प्लस RBI, जसं म्हणजे RBI सेंट्रल बँक आहे, तुम्हाला माहिती आहे, बँकांची बँक RBI. सो तिथे पण CAंसाठी अपॉर्च्युनिटीज येतात. सो एवढ्या सगळ्या व्हेरियस व्हरायटी ऑफ फील्डमध्ये एंटर करण्यासाठी आपलं एकच प्रोफेशन आहे, जे आपण सगळीकडे जाऊ शकतो. बरोबर, एखाद्याने इंजिनिअरिंग केली तर तो काय करणार? तो फक्त IT कंपनीमध्ये जॉब करू शकतो. कोणी मेकॅनिकल इंजिनियर असेल तर तो फक्त ऑटो इंडस्ट्रीमध्ये जॉब करू शकतो. ठीक आहे, पण आपण काय करू शकतो? आपण या सगळ्या फील्ड्समध्ये एंटर करू शकतो. ठीक आहे. सो द डिसिजन दॅट यू हॅव टेकन चार्टर्ड अकाउंटन्सी कोर्समध्ये एंटर करण्याचा, हा डिसिजनवरती आता फर्म राहायचं आहे. ह्या डिसिजनला म्हणजे ह्या पॉईंटला धरून पुढची 5 वर्ष कन्सिस्टंट राहायचं. जसं मॅम बोलल्या, कन्सिस्टन्सी बीट्स एव्हरीथिंग. इथे टॅलेंटचा काही विषयच नाही आहे. टॅलेंटेड लोक पण खूप आळशी असली तर इथे ते टिकत नाहीत. ठीक आहे. आणि खूप ॲव्हरेज स्टुडंट्स असतील की ज्यांना आत्तापर्यंत 10वीमध्ये 50% पण खाली होते, पण त्यांनी मनावर घेतलं की मला CA करायचं आहे, तर ते लोक क्लिअर होतात CA, आणि 90% वाल्याच्या आधी होतात कदाचित. ठीक आहे. सो CAमध्ये फक्त कन्सिस्टन्सी लागणार आहे, नथिंग एल्स. तुम्ही इथे रोज यायचं, रोज अभ्यास करायचा, जेवढं सांगताय तेवढं सगळं कंप्लीट करायचं आहे, टेस्ट लिहायच्या, आणि यू विल बी थ्रू. ओके. सो या पॉईंटवर एंड करूया हा PPT. ओके मॅम, ठीक आहे, सायली मॅम बोलतील आता.
ओके, अपॉर्चुनिटीज रिलेटेड आप आजू बाजू में कुछ फ्रेम्स देख रहे हो क्या? फोटो फ्रेम्स देखो, कौन दिख रहा है आपको? कोई पहचान के है क्या उसमें से? कोण आहे? अमन गुप्ताचा लाडका आहे ना सगळ्यांचा, बोट इकडे. फर्स्ट फ्रेम पासून स्टार्ट करा. बोट कंपनीचा तो को फाउंडर आणि सीईओ आहे आणि तो चार्टर्ड अकाउंटंट आहे. ओके, सो अमन गुप्ताचा कोट काय आहे बघितलात का? रिलेटेड टू चार्टर्ड अकाउंटन्सी, हाउ मच सीए हैज टॉट मी, नथिंग एल्स हैज टॉट मी. सीए अमन गुप्ता. ओके, सो सीए बन के वो क्या कर रहा है? हेडफोन सेल कर रहा है. बट एसी कंपनी उसने स्टार्ट की कि बोट कंपनी आने से पहले जो बाहर के कंपनीज थे ना, बाहर के ब्रांड्स थे, इंडियन ब्रांड नहीं था इतना स्ट्रॉन्ग. बट बोट कंपनी आने के बाद आज आप देखते हो कि हेडफोन्स कौन से चाहिए तो बोट कंपनी के चाहिए, तो एक ब्रांड खड़ा कर दिया. तो ये ब्रांड इस लेवल पे बिजनेस लेके जाना, उसके लिए सीए डिग्री थी, उसने हेल्प की उसको इस लेवल पे जाने के लिए. उसका आप इंटरव्यू देखोगे तो उसने बताया था कि जब इस इंडस्ट्री में उसने एंटर किया तब ऑलरेडी बहुत सारे प्लेयर्स थे, सो ऑलरेडी बहुत सारे कॉम्पिटिटर्स थे. तो ऐसे इंडस्ट्री में एंटर होना एंड उसके टॉप लेवल पे जाना ये बहुत डिफिकल्ट है. करेक्ट. सेकंड कौन है? सीए सुरेश प्रभु. सीए एजुकेशन इज माय बिगेस्ट एसेट एंड अचीवमेंट. सो क्या करते हैं सीए सुरेश प्रभु? कौन से फील्ड में है? पॉलिटिक्स में. करेक्ट. सो पॉलिटिक्स में भी आप जा सकते हो. थर्ड फ्रेम में आप किसको देख रहे हो? कुमार मंगलम बिर्ला, आदित्य बिर्ला ग्रुप. ओके, ह्याची ऍड बघत असाल तुम्ही, आदित्य बिर्ला ग्रुप. कुठल्या इंडस्ट्रीत, कुठल्या सेक्टरमध्ये ते नाहीये, तसं एकही सेक्टर नाहीये. सो आज घरी जाऊन गुगलवर सर्च करा आदित्य बिर्ला ग्रुप. ओके, आता त्यांचं नवीन पेंट पण आलाय ना. पेंटचं नाव काय आहे त्यांच्या? आदित्य बिर्ला ग्रुपचा नवीन पेंट पण आलाय. ओके, ओपस पेंट. करेक्ट. सो त्याचीच आता ऍड जोरदार असते, बरोबर. ओपस पेंट मध्ये पण आता आलेले आहेत ते. आणि बाकी फॅशन इंडस्ट्री आणि बाकी तर खूप साऱ्या इंडस्ट्रीत ऑलरेडी ते आहेतच. ओके, सो कुमार मंगलम बिर्ला हे कोण आहेत माहितीये का? आदित्य बिर्ला ग्रुपचे सीईओ आहेत ते. ओके, सो त्यांचा पण तुम्ही इंटरव्ह्यू बघू शकता. कुमार मंगलम बिर्ला इज इंडस्ट्रियलिस्ट अँड ही इज अ चार्टर्ड अकाउंटंट. तिकडे कोण दिसतात लास्टला? कोण वाचणार आहे? मला नाही दिसत आहे इथून. येस येस, नरेंद्र मोदीजी आहेत, प्राईम मिनिस्टर. काय म्हणतात ते सीए बद्दल? वाच बघू जरा तिकडनं. हा, म्हणजे सीए ची सिग्नेचर ही प्राईम मिनिस्टरच्या सिग्नेचर पेक्षा महत्वाची आहे. ओके, असं का बोलतात प्राईम मिनिस्टर? कारण आपण फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे जे बॅलन्स शीट P&L आहेत ते साइन करतो ऑडिट करून, चार्टर्ड अकाउंटंट ऑडिटर, आणि ती साइन केल्यानंतर लोकांना विश्वास बसतो की हे जे फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत ते ट्रू अँड फेअर आहेत. ओके, सो त्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते, पब्लिकचा पैसा असतो ना त्याच्यात. सो आपली सिग्नेचर महत्वाची आहे, कारण आपल्या सिग्नेचरवर विश्वास ठेवून लोक इन्व्हेस्टमेंट करणार आहेत. ओके, नेक्स्ट कोण आहे? हा माहित नसेल तुम्हाला कोण आहे, पण तुम्हाला टेस्ला कंपनी तर माहिती आहे, बरोबर. टेस्ला कंपनीचा तो कोण आहे? CFO आहे का? काय नाव आहे वाचा त्याचं? सीए. हा, सीए वैभव तनेजा हा टेस्ला कंपनीचा CFO आहे. आणि अपूर्वा वाचतेस का परत? इथनं नाही दिसत आहे. हा, सो टेस्ला कंपनी, टेस्ला तर नाव ऐकलंय. ओके, एलॉन मस्क. ओके, टेस्ला कंपनीचा जो CFO आहे तो वर्ल्डचा, जगाचा हाईएस्ट पेड CFO आहे एंड ही इज अ चार्टर्ड अकाउंटेंट. एंड उसका एनुअल पैकेज कितना है? 1160 crores एन्युअली कमवतोय तो. सो काही लिमिटच नाहीये ना, म्हणजे वरती, म्हणजे आपण बरोबर कोर्स मध्ये येतोय, बरोबर. नेक्स्ट कोण आहे? रतन टाटा. येस, परत अपूर्वा वाचा. काय म्हणतात रतन टाटा की आय नीड MBAs
टू रन माय बिझनेस. बिझनेस चालवायला MBA लागतात, पण MBA ला शिकवायला कोण लागतंय? चार्टर्ड अकाउंटंट लागतोय. ओके, सो वेगवेगळ्या फील्ड मधले लोक आहेत हे. ओके, आणि हे आहे CA सायली लिमये. आय एम राइटिंग एग्जाम ऑफ CA अँड नॉट राइटिंग अटेम्प्ट ऑफ CA. सो आपने अटेम्प्ट वर्ड सुना होगा. कुठे? 10वी-12वीला ऐकलेलं ते की माझा 10वीचा अटेम्प्ट आहे, माझा 5वीचा अटेम्प्ट आहे असं बोलताना पाहिलंय का कोणाला? नाही. मग हा अटेम्प्ट शब्द कुठे आला? इथे CA ला आल्यानंतर. ओके, सो तो अटेम्प्ट शब्द आत्ताच विसरून जायचा आहे. ओके, 10वीचा अटेम्प्ट होता का? नव्हता. आता 12वी दिली तुम्ही, 12वीचा अटेम्प्ट होता तुमचा का एक्झाम होती? एक्झाम होती. सो एक्झाम होती म्हणजे काय? ही आयुष्यात एकदाच द्यायची. अटेम्प्ट म्हणजे काय अर्थ होतो? ट्राय करणं, प्रयत्न करणे. सो आप ट्राई नहीं करने वाले हो, आप एग्जाम देने वाले हो. सो अटेम्प्ट वर्ड भूल जाना है आपको. ओके, ये आपकी क्या है? एग्जाम है. ओके, सो अभी क्लास के बारे में बोलते हैं. क्लास हमारा कब से स्टार्ट हो रहा है बताओ? 16 मार्च म्हणजे परवापासनं, म्हणजे मंडे. ओके, टायमिंग काय आठवतंय का कोणाला? 10:30 to 3:30. ओके, सो 10:30 to 11:30 आपका लॉ होने वाला है. फ्रेश असाल ना सकाळी सकाळी, बहुतेक तरी झोप छान झालेली असेल, नाश्ता वगैरे व्यवस्थित झालेला असेल. सो फ्रेश आपण लॉनी सुरुवात करणार आहोत. पूजा मॅम. मग 11:30 to 1:30 आपला अकाउंट्स आहे. 2 तास अकाउंट सॉल्विंगला लागतात. ओके, मग 1:30ला भूक लागणार, परत जेवण, लंच ब्रेक. ओके, आणि त्यानंतर असणार आहे तुमचं इकॉनॉमिक्स. ओके, 1:30 to 2:30 लंच ब्रेक असेल, 2:30 to 3:30 इकॉनॉमिक्स. ओके, सो इकॉनॉमिक्स काय सरांनी सांगितलंच आहे, सोपं आहे आणि जय माता दीच खेळायचं आहे आपल्याला MCQ. त्यामुळे जेवणानंतर MCQचा खेळ आहे तुमचा 1 तास. ओके, 3 दिवस असणार आहे तुमचा अकाउंट्स 11:30 to 1:30 आणि 3 दिवस असणार आहे मॅथ्स 11:30 to 1:30. ओके, सो आपलं टायमिंग काय असणार आहे क्लासचं? 10:30 to 3:30. हे कळलंय सगळ्यांना? रोजचे लेक्चर्स कुठे होणार आहेत? जिथे आता आपण बसलोय त्याच क्लासरूम मध्ये यायचंय रोज. ओके, आणि सायमल्टेनियसली आत्ता जसं रेकॉर्डिंग चालू आहे तसंच रेकॉर्डिंग पण चालू असणार आहे. रेकॉर्डिंग यू विल गेट थ्रू मोबाईल ॲप. सो ॲपची लिंक मी शेअर करते, ते आज डाउनलोड करून ठेवा. पहिले 5 लेक्चर्स तर यूट्यूब लाईव्ह असणार आहे, पण त्यानंतरचे लेक्चर्स यूट्यूबवर नसणार आहेत. तुम्हाला मोबाईल ॲपमध्ये रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहेत. ओके, आणि रेकॉर्डिंगचा बॅकअप आहे म्हणून क्लासला यायचं नाही असं करायचं आहे का सांगा? अजिबात नाही. सो क्लास केव्हा बुडवायचा आहे तर बुडवायचाच नाहीये. ओके, अगदीच इमर्जन्सी केस म्हणजे आता मी उठूच शकत नाही एवढी मी आजारी आहे तरच क्लासला सुट्टी. ओके, अजिबात क्लास बुडवायचा नाहीये. 4 महिने डेडिकेशननी यायचंय रेग्युलरली. क्लासमध्ये जे काय होईल ते रिवाईज करायचंय घरी जाऊन. क्लासमध्ये जो होमवर्क असेल तो रेग्युलरली करायचा आणि टेस्ट जितक्या होतील तेवढ्या सगळ्या लिहायच्या आहेत. ओके, क्लासमधनं या तुम्हाला नोट्स मिळणार आहेत, चॅप्टर वाईज टेस्ट मिळणार आहेत, पोर्शन वाईज टेस्ट आणि फुल सिलेबसच्या टेस्ट मिळणार आहेत. मग तुम्ही काय काय स्टेशनरी घेऊन यायची आहे? तर तुम्हाला लागतील 4 नोटबुक्स. ओके, आत्ता तरी बेसिक 4 नोटबुक्स फुल स्केप आपल्या. त्यानंतर ब्लॅक पेन कंपल्सरी आहे. ओके, बॉल पेन, जेल पेन काही पण चालेल, पण ब्लॅक इंक इज कंपल्सरी. त्यानंतर नॉर्मल पेन्सिल, रबर, स्केल, 30 सेंटीमीटरची स्केल आणा. 15 सेंटीमीटरमध्ये खेळत बसायचं नाही आपल्याला. 30 सेंटीमीटर स्केल आणि कॅल्क्युलेटर कॅसिओचा असावाला कॅल्क्युलेटर आणायचा नॉर्मल. ओके, सायंटिफिक कॅल्क्युलेटर अलाउड नाही आहे CA एक्झाम्समध्ये. नॉर्मल कॅल्क्युलेटर आणायचा आहे. ओके, वाटल्यास याचा फोटो काढून घ्या आणि सेम असाच कॅल्क्युलेटर आणायचा आहे. ओके मॅम, ह्याच्यामध्ये कुठले कुठले फंक्शन्स लागतात? MRC पाहिजे. हां हां, ते मेन आहेत कारण कॅल्क्युलेटरच्या ट्रिक्स तुम्हाला स्नेहा मॅम मॅथ्सच्या सांगणार आहे. सो हाच कॅल्क्युलेटर असा आणायचा आहे. ओके, सो 4 नोटबुक्स, बाकी नॉर्मल स्टेशनरी, कॅल्क्युलेटर, वॉटर बॉटल आणि टिफिन. ओके, अजून काही आता डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. रेकॉर्डिंग बंद करते मी इथे. ओके, जे क्लासरूम मधले स्टुडंट्स आहेत त्यांचे आपण डाउट्स घेऊया. यस, चलो, सो बाय बाय, मिलते हैं मंडे को क्लास में 10:30. बाय बाय.